मित्रांनो नमस्कार. आपण आज एक 14 वर्षाच्या प्लॉटला भेट दिली आहे. हा आपल्या भावाचा प्लॉट आहे, किरण भाऊसाहेब ठुबे, खेडगाव. हा 14 वर्षाचा प्लॉट आहे. किरण ठुबे यांच्या प्लॉटवर आहे. 14 वर्ष जुना हा प्लॉट आहे. बघून घ्या, पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी. एकदम मस्त. मागच्या वर्षी किती निघाला होता? एक झाड प्रति झाड 40 ते 60 किलो. 40 ते 60 किलो मागच्या वर्षी या प्लॉटला एका झाडाला उत्पादन भेटलेलं आहे. यावर्षी पण त्यापेक्षा जास्त अपेक्षा आहे. आता कालच यांनी मधमाशाच्या पेट्या या अवस्थेत ठेवले. या अवस्थेत आहे. तर काल संध्याकाळी या पेट्या ठेवले तर मधमाशीची हालचाल थोडी सुरू झाली. अजून मंद हालचाल आहे, पण ती आज उद्यापासून ती चांगली चालू होईल. आणि गुळाचं पाणी पण शेजारी ठेवलं आहे. तर मित्रांनो, आमच्या एरियामध्ये म्हणजे आमच्या इथल्या पंचकृषीत म्हणण्यापेक्षा एक 4-5 गावांमध्ये एवढा जुना प्लॉट तर माझ्या पाण्यात अजून आला नाही. डाळिंबाचा 14 वर्ष प्लॉट आणि 14 वर्ष उत्पन्न सातत्य. साधा भागवा आहे हा. पण बाकी आता जर मादी कळी म्हणजे इतकी मादी कळी त्याला सेट झाली आहे की जवळजवळ 10% गळालेली दिसती थोडी, पण माझ्या मते पूर्ण 100% सेट होईल हा प्लॉट. आणि त्याचं खोड बघा किती जाडं झालं आहे. याची छाटणी जरी करायची म्हटली तरी माणसांना वरती चढून घोड्या घेऊन वर उभं राहून मग छाटणी करावं लागतं. तसंच फळ खोडायचं जरी म्हटलं, केन काढणं, हे कामंसुद्धा माणसांना वरती चढून करावं लागतं. म्हणजे 2 नळ्या टाकल्या बदावर साईडनी. एकदम सुंदर असं नियोजन आहे. गवत नाही, काही नाही, एकदम मस्त नियोजन आहे. फुलकळी भरपूर आहे, मस्त एकदम चांगलं आहे. मादाच्या पेट्या पण काल ठेवल्या आहे. पूर्ण सेटिंग 100% होणार आहे. एकदम मस्त असं नियोजन, चांगल्या पद्धतीचं नियोजन. साधं सिंपल पद्धत, जास्त हे पण नाही. व्यवस्थित पद्धतीने फवारणी वगैरे सगळ्या गोष्टी आणि व्यवस्थित लक्ष देऊन काम, एकदम परफेक्ट नियोजन केलेलं आहे. आता हे सिंगल खोड आहे. आता सिंगल खोडाचं बरेच जण म्हणता करायचं पाहिजे, पण अजून कन्फ्युजन अशी का आता या झाडाने पूर्ण राऊंड पण घेतलेला नाही. म्हणजे जे बाकीचे झाडं आहे त्यांनी पूर्ण व्यापलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या सिंगल खोडाच्या झाडावर तसं वजन कमीच भेटतं. तर धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ पहा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.